लाड भाऊचं माझं काय झालंय का? माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एवढं जरी कळलं देवेंद्र फडणवीस काय चीज आहे तरी बस. आणि तुम्हाला जर आमच्या मनातला गैरसमज काढायचा असला देवेंद्र फडणवीस विषयी, हे महत्वाचं स्टेटमेंट करतोय. तुम्हाला जर वाटत असेल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल गैरसमज झालाय, पुन्हा जर तुम्हाला तेच वाटत असेल तर तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्हालाच कळण गैरसमज आहे का नाही. एकदा जर त्यांनी आमच्या मागण्या मंजुऱ्या दिल्या, आम्हाला काय करायचं त्यांच्याविषयी बोलून, का बोलायचं आम्ही. पण त्यांना मराठ्याला नाही द्यायचं, त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं. पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीचे सोयरे नाही बसलेत, कोण बसले रे? ओबीसीच्या सोयरे नाही तर कोण येते? 180 जाती होत्या 1967 ला. आज त्या पावणे 400 झाल्या. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतोय, तसं सगळ्या जाती धरा. त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती, त्या फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्या, हे रक्ताचे आहेत का संबंधींचे? भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत. त्यांचे सगळे सोयरे नाही गेलेत, कोण गेले? कोण गेले? फक्त त्यांची पोटजात उपजात म्हणून घातलंय त्यांना. मग मराठीचे पोटजात कोण बी होत नाही का? त्यांना जे रूल आहे तेव्हा आम्हाला कसं काय नाही? तुम्ही सगळे त्यांचे सोयरे घातले. मराठ्यांनो सावध व्हा, हे त्यांना आरक्षण खोटं दिलंय, बोगस, फक्त मतासाठी. मत यांचं सगळं आरक्षण खोटं आहे, सगळं उडत आहे ओबीसीचं. का सरकार उडवत नाही? मराठ्यांनी समजून घ्या. कारण यांना वाटतं ओबीसी मतदान करणार नाही म्हणून त्यांनी तसं टिकेल, ते खोटं असू. आणि आपल्याला का भेट नाहीत? तर ओबीसी सारखं आपण त्यांना पाडीत नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपले मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भेटणार. त्यांना जर एकदा कळालं मराठ्यांचे मत आपल्याला नाही, तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही, काही घेऊन पळणार. खोटं आरक्षण, बोगस आरक्षण दिले ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाही. सोयरे कस काय घातली? रक्ताच येत कधी? आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले द्यायना, पुतण्याला दिले आणि त्याच्या भावाला द्यायना बघा. आणि यांनी पोट जाती उपजाती म्हणून 1994 ला सगळे पाहुणेच घातले त्यांची. आणि आम्हाला म्हणतात पाहुण्याला देता येत नाही, सगळ्या सोयऱ्याला देता येत नाही. आणि त्यांचे 180 ओरिजिनल जाती घातल्या होत्या, नंतर 450 घातल्या, सोयरेच घातले ना. त्यांचं कोणतं रक्तात नव्हतं? भावकी आहे का? समान आडनाव आहे का? दाखव, चल दाखव ना. पहिल्या 180 जाती नंतर कशा घातल्या ते दाखव. समान आडनाव आहेत म्हणून घातल्या. म्हणजे आमच्या समान आडनाव असून बी द्यायला तयार नाही. कारण आमची भावकी आहे, फक्त गावं सोडून लांब लांब गेलेत. त्या गावाहून आलेला असला मग तू काय कर, इकडं आला ना, इकडचा 7-12 नाही, तिकडचा दे. तिकडं वावर नव्हतं ना येड गांडीच्या त्याला, इकडं आल्यावर कष्ट करून कमीलं त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का? नोंद निघाली जन्म मृत्यूवर, फसलीवरती, एखाद्याचा रजिस्ट्रीला साक्षीदार झालाय म्हणून. नाही म्हणजे तुला नाही देता येत महसुली पुरावा दे. त्याला वावरत नाही, मजूर कसा देईन? त्यांनी पाप केलं, त्याचे लेकर बाळाने अधिकारी होऊ नये, साहेब बनायचं नाही. नोंद सापडली त्याची, नाही म्हणतात महसुली दी. महसुला सापडलं. प्रवेश निर्गमवर आहे का? अरे शिकलं नाही ना यार ते. तो काय डोकं सरड का काय, ते शिकले नाही. पहिले लोकांना शिकत नव्हते. ते माऊली खरात आला ते वयावली, त्याच्या भावाला दिले आणि त्याच्या लहान मोठ्या भावाला दिले, लहानाला द्याना. गेवराईचं मालेगाव, गेवरा तालुक्यातलं मालेगावचं उदाहरण. हे देवेंद्र फडणवीसचं सरकार. आणि बोललं की तिला राग येणार. ती समोर चेहरा दिसला म्हणून मी लगेच उदाहरण दिलं. का? पैसे पाहिजेत काय अधिकाऱ्याला? खिस्सा गरम करायचा?
कशामुळे व्हॅलिडिटी देत नाही तुम्ही? नोंदी असून कशामुळे मराठ्यांच्या लेकरात वाटोळ करायचे तुम्हाला? काय कारण आहेत? काय चुकीचं बोलतो मी? मराठ्यांनी सांगावं मला, तू मराठ्याचं कल्याण करू नको. नको करू. मी प्रामाणिक आहे. काय माझी चूक आहे मी प्रामाणिक असणं? माझा विरोधातला विरोधक सुद्धा मला म्हणतो हो तो प्रामाणिक आहे, पण आमचं त्याचं जमत नाही. मी माझ्या समाजासाठी प्रामाणिक काम करू नये, इमानदारीने मी करू नये, मी माझा जीव माझ्या समाजासाठी जाळू नये. मी जर त्या समाजात जन्मलो, त्या समाजासाठी मी वेदना सहन करायच्या, मी जीवाचा रान करायचंय, मी जातीसाठी माझ्या झगडायचंय, झटायचंय आणि त्यांच्या लेकरा बाळाचं आयुष्याचं कल्याण करायचंय, ते काम मी इमानदारीने करतो. सरकारला मी खपत नाही. इमानदारीनं करून मी माझ्या समाजाला मिळून देतो. मी करायचं नाही. मी माझ्या समाजाशी इमानदार राहतोय. मला नाही व्हायचं आमदार, खासदार, मंत्री. मला नाही पाहिजे पैसे. मला माझ्या समाजाचे लेकरं सुखी समाधानी जगलेले पाहिजेत. ते साहेब झालेले मला बघायचे. म्हणून मी कठोर निर्णय घेतो. होय, हे निर्णय मी घेतलाय. माझ्या समाजाला खूप वाईट वाटणार आहे, हे मलाही माहिती. इथं सावलीत बसून उपोषण करायला सुद्धा समाजाचा विरोध असतो. तर आता या रखरखत्या कडक उन्हाळ्यात मे महिन्याच्या माझा समाज झोपणार नाही हे मला माहिती. त्याच्या पोटात तुटणार आहे आता. कारण उन्हातल्या वेदना आपण साधं नुसतं राऊंड जरी मारून आलो तर पाक्क घामाने दिसतो आपण. रखरखत्या कडक उन्हात किती जीवाच्या लाईलाई होणार आहे, किती तरपड मरपड होणार आहे, हे माझ्या समाजाला सुद्धा त्या वेदना कळतायत. त्यांना त्या लक्षात यायला लागल्या. येणार सुद्धा आहेत की आता हे खूप वाईट निर्णय घेतलाय, पण मला सरकारसाठी हे करावं लागतंय. माझ्या समाजाच्या लेकरा बाळाच्या कल्याणासाठी मला हा निर्णय घ्यावा लागतो. तो मी घेतलाय. आता मी मागे सरकत नाही.